चला श्री विठ्ठल नर्मदे सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत. सुप्रभात. आजचा आपला 25वा दिवस आणि 25व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपण थोडीशी चायची वाट बघतोय आणि ज्या आश्रमात थांबलेलो अतिसुंदर असा आश्रम. ओ बाबाजी चला की. हो चला चला. हां बरं का. खूप मजा आली इथं. आपल्याला एक दिवस वस्ती केली. कालचा दिवस परवा पोचलेलो. अतिशय सुंदर नियोजन. काही कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथं राहण्यासाठी अडथळा आलेला नाही आणि तसं कुठेच आलेला नाही. इथंच काय कुठंच आलेलं नाही. पण इथं एक नियमाने आपण काल मकर संक्रांत आणि एकादशी असल्या कारणानं आपण इथं थांबलो. चला पुढं निघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर परिक्रमावासी लवकर या बरं का. आमची लोक वाट बघतात. असंच टाकीन मी. चला सुप्रभात. सगळे पुढे गेलेले आहेत. आम्ही जरा मागं राहिलो. श्री विठ्ठल नर्मदे हर. भेटूया पुढं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला मार्गस्थ असताना इकडं या मंदिरातल्या पुजारी बाबांनी आवाज दिला नर्मदे हर. चला आता पाहूया आतमध्ये काय आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर. महादेव. पहाटे पहाटे बालभोग. सुंदर असा बालभोग भेटलेला आहे. श्री नर्मदे हर बाबाजी. बहुत बढ़िया पेंटिंग. पेंटिंग अच्छा है. बहुत बहुत अच्छा. बहुत अच्छा. और चला मंडळी आपला बालभोग झालेला आहे आणि मस्त सेवा बाबांची आहे. पेंटिंगसुद्धा मंदिराला खूप छान बनवलेली आहे आणि बाबांनी आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली का बाबांनो तुम्ही आता जरा पुढं जा. पुढे एक असा नाला येईल. नाल्याचे पुढून असं आत जा सांगितलं म्हणजे तुम्ही तटातटाने जाताल. चला बाबांनी खूप छान असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनासारखंच आपण जाऊया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आता आपण तटालाच भेटूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी आपण आता तटाकरता राईट मारलेला आहे. पण राईट मारता मारता या गावाचं आणि या जिल्ह्याचं नाव अतिशय सुंदर आहे. या गावाचं नाव आहे इंद्रवर्णा नाही का. पुढं हां बोऱ्यापासून कटमाळाचं इंद्रवर्णा. आणि या जिल्ह्याचं नाव काय आहे. नर्मदा. नर्मदापुरम ना. नर्मदापुरम नाही नर्मदा. फक्त नर्मदा. नर्मदा. तालुका गरुडेश्वर. तालुका गरुडेश्वर. गाव इंद्रवर्णा. जिल्हा नर्मदा. वा किती सुंदर नाव आहेत. इथं आणखीन अशीच काही नावं आहेत का महाराजजी. बरेचसे नाव आहेत इथं. नीलकंठेश्वर आहे, हापेश्वर आहे, शिवगणेश्वर आहे. अरे वा. त्यानंतर म्हणजे सगळे अशी आपली नावं आहेत मस्तपैकी. चांदुकेश्वर आहे, तीर्थेश्वर आहे, वा तीर्थशुक्लेश्वर आहे. अशीच नाव पाहिजे का नाव. असेच नाव आहेत ते गाव. वा अतिसुंदर. चला तटाकडे वळूया. बापरे नर्मदा मैयाचा तट आणि हा केवढा मोठा बंधारा बांधलाय. जबरदस्त मोठा बंधारा. आणि हा पुरातन शिवलिंग शिवमंदिर गरुडेश्वर आणि इंद्रवर्ण गाव येथे आहे. बघूया आपण आतमध्ये जाऊया. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. वरुणेश्वर महादेव प्राचीन मंदिर. श्री विठ्ठल नर्मदे हर. वा बघा कसला डॅम बांधलाय रे. बाप रे. कसं पाणी सोडलंय. हा नवीनच डॅम बांधलेला आहे. नवीन धरण. आणि काय पाणी सोडलंय तिथून एका दरवाजातून. खूप मोठा धरण असा बांधलेला आहे इथे. गरुडेश्वर वरुणेश्वर दोन्ही पलीकडं गरुडेश्वर आणि हे वरुणेश्वर महादेव मंदिर आता जे आपण पाहिलं पुरातन आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि असं आता आपण
तटाकडे आलेलो आहोत. फार आनंद आहे तटात चालण्यात महाराज. फक्त तटापर्यंत जाण्यासाठी थोडासा खडतर रस्ता. चला तटाकडे जाऊयात. तट बघितल्या अंगात ऊर्जा संचार होतो. संचार हा तट आला असा मजा येते तट बघून मैयेचा. आणि खूप सुंदर असा आपल्याला बऱ्याच दिवसांनी पहिल्याच्या स्मृत्या जाग्या झाल्या. सुरुवातीला जेव्हा आपण चालत होतो तेव्हा आपण नाही का नुसतं तटातटातून चालत होतो. खूप छान वाटायचं. आणि तसं असं मैयेचा तट आलेला आहे. आता आपण जरा तटातटातून जाऊया. श्री विठ्ठल नर्मदे हर. चालू आहे आपला प्रवास. खूप सुंदर अतिसुंदर. आणि तेच तटावर पुन्हा आज समजून पवित्र आत्मा विलीन झालेला आहे नर्मदा मैयेच्या तटावर. नर्मदे हा बघा पाणी इथून पुढं आहे की नाही. बांधारा बांधला म्हणून इथून पुढं पाणी जरा कमी दिसतंय आपल्याला. खोल दिसत नाही. कदाचित खोल असेल थोडा थोडा खाली, पण जेवढा पाहिजे तेवढा दिसत नाही. तर पुढं आपल्याला आणखीन असाच अनुभव येणार आहे. तर पाणी आपल्याला कमी कमी होत जाणार आहे फार. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. एकदमच तटकम आलं. तटाला चिटकूनच एकदम आपण चाललेलो आहोत बघा. तरी पाणी किती सुंदर आहे खाली. क्लिअर झाडं असून सुद्धा. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. नर्मदे हर. जाऊ नर्मदे हर. काय माऊली कधीपासून चालतोय आम्ही आणि एवढा प्रवाह कमी आहे का आपण पार करू शकतो असं वाटते मला. का म्हणजे पाण्याची स्तर तेवढा नाही येईल तर जास्तीत जास्त कमरापर्यंत, कमरेच्यावरती पोटापर्यंत. पण एवढ्या स्तराने आपण पार करू शकतो असं वाटतंय. फक्त अंदाज मापटं काढू शकत नाही. चला थोडा वेळ थांबूया. बरेच वेळ झाला चालतो कारण की खड्यावरून चालायला थोडा त्रास होतोय. हां ते पाय वर खाली कुठला खडा रुततोय कुठला खडा असा. त्याच्यामुळं थोडी 5 मिनिटाचा विसावा पुन्हा पुढं निघूया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सगळे खडका. हा सगळा नदी पात्रच आहे का. जबरदस्त. हे काही विवर वा या डोंगराटातून हा पाणी येतोय नर्मदा माईकडं चाललंय. सुंदर. चला नर्मदे हर. आता आपल्याला एवढं क्रॉस करायचं आहे. आणि ही माती बघा ना कसली रेती. प्युअर रेती. प्युअर रेती आहे प्युअर. चला महाराजजी काहीतरी प्रयत्न करतात पण मला माहिती आहे आपल्याला पाईप भिजवून जावं लागणार आहे तिथून. आणि पाईप भिजवूनच जाऊया. दूसरा का ऑप्शन नहीं है. नर्मदे हर. वो पत्थर से जाने से अच्छा पैर भिगाएगा ना सही रहेगा. हाँ चलो. हाँ पत्थर डेंजर. चला चला ओके है हे प्रॉब्लेम नहीं. चला नर्मदे हर. बाप रे पानी लय थंड पानी होता. बहुत ठंडा पानी. चलो क्रॉसिंग कंप्लीट आगे. मंडळी आपण तिथं आलो तो वैद्यनाथ तीर्थ अश्विनी कुमार तपस्थळी. वाह व्यासेश्वर तीर्थ. खूप छान असे मंदिर आहेत.
चला आम्ही जाऊया जरा. श्री विठ्ठल नरमध्ये हर मंदिरामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. खूप सुंदर शिवलिंग सुद्धा इथं आहे. वैद्यनाथ अतिशय सुंदर असं दर्शन आणि आपल्याला असेच शिवलिंग आपल्याला तटातटाने लागणार आहेत. चला श्री विठ्ठल नरमध्ये हर. अश्विनी कुमार. हा डॅमच्या कारणामुळं हा डॅम बनला नाही का, याच्यामुळं हा मंदिर तुटला. तरीसुद्धा व्यासेश्वर महादेव आणि वैद्यनाथ महादेव हे आहेत. व्यासेश्वर महादेवाची मूर्ती अतिसुंदर. आणि आता आपण ज्याचं अगोदर दर्शन केलं ते वैद्यनाथ महादेव मंदिर फार सुंदर. पण बघा हा अजून अभेद आहे. श्री विठ्ठल नरमध्ये हर. श्री विठ्ठल मंडळी, आत्ताच आपल्याला एक छोटीशी माहिती भेटलेली आहे. छोटीशी ना मोठीशी. ह्या अगोदरचा जो मंदिर होता तो सत्ययुगातला, आणि हा जो मंदिर आहे अश्विनी कुमारचा आता आपण दाखवलं आपल्याला, हे मंदिर द्वापर युगातलं तपस्थळी आहे. वा, द्वापर युगातली तपस्थळी आपण बघितली. श्री विठ्ठल नरमध्ये हर. ज्याला पाणी प्यायसाठी सगळी मंडळी थांबलेली आहेत. खूप सुंदर. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. पुन्हा एकदा वॉटर क्रॉसिंग. काय धनंजय, आता काय विचार आहे? चप्पल काढायची का न काढायची? चला पुन्हा एकदा आपल्याला पायवाले करावं लागतील. खूप सुंदर. नर्मदे हर. चलो नर्मदे हर, आइए जल्दी. निकलो. वही बोला, चप्पल आधा अधूरा गिला करके कुछ मतलब ही नहीं है. हाँ वही करो तो पूरा गिला, नहीं तो आधा गिला करके तो प्रॉब्लम ही होता है. हाँ ठंडा पानी. अरे बाप रे, काय वो झरना देखो कैसा आ रहा है. हाँ आ जाओ आ जाओ आ जाओ. अरे आ जाओ. नर्मदे हर. पत्थर से मत आओ, पानी से आओ. हाँ पानी से आएगा तो प्रॉब्लम नहीं है, पत्थर से आएगा तो प्रॉब्लम है. अरे दादा. हाँ हाँ चला ठंडा नर्मदे हर. हाँ काय प्रवाह आहे तो, वरून पडतो पाणी. खूप सुंदर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप आनंद आला मला, पण आता थोडा चालायला त्रास होईल, चप्पल सुखूच तर. चलो नर्मदे हर. चलो बाळक, फोटो ले रहा है, ले चल. चला धनंजय महाराज थांबलेत आपले फोटो घेण्यासाठी. तोपर्यंत आपण पुढं होऊया. याच्यात चप्पल आता पण ही करूया. ओके चला. झाली सुकली चप्पल आपली. असं वाटतं झाडी बघा, आपल्या काश्मीर बिश्मीरला कशी झाडं असतात तशी झाडे. खूप सुंदर झाडे आहे. पण नर्मदे हर. सध्या तरी आपला गोरा कॉलनीपासून बरीच मंडळी पोरं आम्ही निघालेलो आहोत. म्हणजे तिकडं बरेच जण भेटले. बघूया कुठपर्यंत सोबत आहेत. जोपर्यंत आहेत तोपर्यंत सोबत चालायचं, आनंद घ्यायचा यांच्यासोबत. ही पुला काश्मीरची झाडे आलेली आहे. जास्त लांब जाण्याची गरज नाही. ज्याला काश्मीरला जायचं आहे इथं या. चलो नर्मदे महाराज जी वहाँ से गए, हम यहाँ से जाते. पुन्हा एकदा आपल्याला वॉटर क्रॉसिंग.
नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. पुन्हा काहीतरी आलेलं दिसतंय म्हणून महाराज मंडळी खाली बघतायत. हो हो चला. धीरे धीरे. नहीं नहीं यही सही है. हाँ वहाँ से भी है या ये सही है. ये रास्ता सही है. आ जाओ. श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा आपला हा तिसरा का चौथा झरा आहे. एकच नंबर. म्हणून ताटाने मजा येते का हो. अच्छा लग रहा है तट से आने के लिए. हाँ बहुत आनंद. ऐसा लगता है ऊपर से जाना पड़ता है. खालून रोड नाही. ऊपर से चलो. ऊपर से जरा वरून जाऊया. वरून म्हणजे काठावरून अजून वरच्या. चला इधर जगह नहीं महाराज जी. ऊपर से चढ़ना पड़ेगा. चलो. नर्मदे हर. इथून जागा असेल अशी. ही साईडवर अशी पगदंडी आहे. चला अतिशय सुंदर. खरं सांगा मंडळी, तुम्हाला रोडने आवडली काही किनाऱ्याने आवडली परिक्रमा? खरंच किनाऱ्याने मयेच्या खूपच सुंदर आहे. खूपच मंडळी, फार मोठे मोठे झरणे पाहिले असतील, पण सगळ्यात छोटा आणि एका पानावरचा झरणा कधीच नाही. तुम्ही कधीच नसेल पाहिला. थांबा तुम्हाला दाखवतो. एका पानावरचा झरणा अतिशय सुंदर. चला नर्मदे हर. चलो बाबाजी नर्मदे हर. कसा वाटला एका पानावरचा झरणा? एकाच पानावरून पडतो. बाबांनी ठेवला असेल पान. अतिशय सुंदर वाटत होता पण तो. चला महाराजजी चलो चलो. नर्मदे साफ पाणी दिख रहा है इधर ना. नर्मदा मैयाला चुनरी आपण आणि त्यांना आपण बिस्किट देतो. नर्मदे हर. मातसी नर्मदे हर. नर्मदा मैयाला चुनरी ओढताना आपल्यासोबत असलेले सगळे परिक्रमावासी नर्मदा मैयाला चुनरी वाहून दिलेली आहे. आणि बिस्किट माझे मछली राज येतील आता, त्यांच्यासाठीही बिस्किट टाकत आहेत. नर्मदे हर. अति सुंदर. नर्मदे हर. वा. आज आम्ही घाटाने चाललो आहे तटातटाने. तर किलोमीटर किती कमी झालं माहिती आहे ना. जबरदस्त. जेवढं आम्ही तटाने जाऊ तेवढं किलोमीटर कमी होणार आहे आपल्याला. आणि तेच वरून भरपूर होतं, कारण की रोड फार फिरून जात असतात. आणि मैयाचा तट किती वरपर्यंत डेंजर है. ऊपर देखो भाई. हाँ इधर तक तट है. हाँ कुछ हिसाब है क्या ये सब का? नहीं है. हाँ अरे चल रहे किनारे माई के. हाँ ना, कुछ भी हिसाब नहीं लगता भाई ऊपर का. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा दिसत का सगळे गोटे झाले.
आओ धीरे धीरे स्नान करो। आओ आओ चलो. अरे वरतीपर्यंत तट आहे हो, वरपर्यंत तट आहे. हो ना. मैयाचं दर्शन झालेलं आहे. मगर मगर आहे. नर्मदे हर बहुत बड़ी है, बहुत बड़ी. नर्मदे हर. आज आपल्याला नर्मदा मैयानी नर्मदे मैयाचं वाहन साक्षात आपल्याला दर्शन दिलेलं आहे. अगदी निवांत बसलेले आहे बरं का, ती निवांत, मागही जात नाही काय नाही, एकदम बसलेले, एकदम सुपर. नर्मदा मैया चाललेली आहे पाण्यामध्ये. चला मंडळी, आपल्याला मैयाचं दर्शन झालेलंच आहे. सगळी मंडळी इथं दर्शन करण्यासाठी बोला नर्मदा मैया की जय हो. भैया नर्मदा मैया की जय हो. जय. चला सगळी मंडळी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, जटा शंकरे हर, नमः पार्वती पते हर हर महादेव. चला नर्मदे हर. भरपूर आपण 1.5 पावणे 2 तास झाले आपण नर्मदा मैयाला बघत होतो. खूप मजा आली. आता मैया बरीच आतमध्ये गेली. चला नर्मदे हर बोलो एक बार. नर्मदे हर. वन मोर रिव्हर क्रॉसिंग. आज सकाळपासून 5वी वेळ ना बाळा ही. म्हणजे ह्या सगळ्या पहाडातून डोंगरातून ह्या सगळ्या वाहत येतात नर्मदा मैयामध्ये. हा ना, हातात पाय सुटलेले मस्तपैकी. आता परत पाय वल्ले करावे लागतील. चला करूयात. किती सुंदर आहे आजची व्हिडिओ. अद्भुत आहे, अद्भुत. आज सगळं काही घडलं आपल्याला. रिव्हर क्रॉसिंग, छोटे छोटे झरे, त्यानंतर नर्मदा माईचं दर्शन आहे की नाही. खूप मजा आली आज. चला हे बघा कशी कशी, आणि पाणीला थंड असतं बुवा. चलो नर्मदे हर. माता के पग चिन्ह देखो कैसे है. चलो चलो. माता के पग चिन्ह देखो कैसे. हाँ चला. नर्मदा माई के एकदम प्रॉपर तसेच पूर्ण वो पैरों के निशान. थंड आहे. चला नर्मदे हर, नर्मदे हर. ओम नमः शिवाय. सगळ्यांची भोजन प्रसादी झालेली आहे. खूप सुंदर आश्रम. आपल्याला ताजं बनवून खायला घातलं इथं. मजा म्हणजे जे पण येतील त्यांना ताजं बनवून देतील. कोणी येऊ दे, किती येऊ दे, किती वाजेपर्यंत येऊ दे, काही हरकत नाही. आमची संत मंडळी अजून जेवायला बसलेले आहेत. श्री विठ्ठल. नर्मदे हर. चला जरा मोबाईल चार्जिंगला लावतो.